नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये। श्रावण महिना आता संपत आला आहे आणि भाद्रपद महिना आता चालू झाला आहे। भाद्रपद शुक्ल म्हणजे गणपती येण्याची चाहूल। सगळीकडे वातावरण एकदम आनंदी झाले आहे। सर्व बाजारपेठेत गणपतीची लगबग चालू झाली आहे। गणपती म्हणजे महाराष्ट्रातले एकदम आवडते दैवत, त्यामुळे सर्वजण खूपच आनंदी असतात। वातावरण एकदम भक्तिमय होऊन जाते। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले, तेव्हापासून ते आत्तापर्यंत सर्वत्र सार्वजनिक गणपती उत्सव साजरे केले जाते। गणपतीला आवडणारे अनेक खाद्यपदार्थ केले जातात, पण मोदक नसेल तर काय मजा। अनेक प्रकारचे मोदक केले जातात, पण तांदळाचे उकडीचे मोदक म्हणजे खूपच भारी। गणपतीलाच काय, सर्वांनाच उकडीचे मोदक खूप आवडतात। तर आज आपण करणार आहोत तांदळाचे उकडीचे मोदक। तर चला पाहूया त्याचे साहित्य। तांदळाचे उकडीचे मोदक करण्यासाठी आपल्याला तांदळाचे पीठ लागेल। मी ह्या कपचा वापर केला आहे। ह्या कपने मी बरोबर 1.5 कप इतके मी हे तांदळाचे पीठ घेतलेले आहे। त्याचबरोबर ह्याच कपने मी 1 कप हा नारळाचा चव घेतलेला आहे। म्हणजे एक पूर्ण वाटी, म्हणजे पूर्ण नारळ जे आहे ते मी त्याचं साल पाठीमागचं काळं काढून आणि नंतर मी हे क्रश करून घेतलेलं आहे। ते पूर्ण एक कप इतके भरलेले आहे। त्याचबरोबर ह्याच कपने 1 कप इतका गूळ मी बारीक करून घेतलेला आहे, तो पण हा 1 कपच आहे। आणि 1.5 कप आपले तांदूळ आहे, म्हणून आपण 1.5 कप पाणी टाकणार आहे। पण मी 1 कप पाणी आणि अर्धा कप दूध टाकणार आहे। हे 1 कप पाणी आहे आणि अर्धा कप दूध आहे। त्याचबरोबर त्याच्यात चवीप्रमाणे एकदम थोडंसं पाव चमच्यापेक्षाही कमी इतकं मी मीठ टाकणार आहे। थोडंसं पाव चमच्यापेक्षाही कमी मी तूप टाकणार आहे। थोडीशी साखर, त्या पिठाला थोडीशी चव छान येण्यासाठी मी थोडी साखर टाकणार आहे। 1 चमचा इतकं मी साबुदाण्याचं पीठ मी तयार करून घेतलं आहे, ते हे 1 चमचा इतकं आपण घेतलेलं आहे। त्याचबरोबर 1 चमचा आपण मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये विलायची आणि आपण थोडंसं त्याच्यामध्ये जायफळ किसून टाकणार आहे, आपण ज्यावेळेस सारण करू त्यावेळेस। तर आपण पुढची कृती बघूया। आता सर्वप्रथम आपण 1.5 कप आपण इतकं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आपण 1.5 कपच पाणी टाकणार आहोत। तर मी अर्ध पाणी आणि अर्ध दूध हे टाकणार आहे। तर त्यासाठी मी प्रथम 1 कपभर हे ह्याच कपने आपण पाणी घेतो आहे। हे 1 कप पाणी घेतलं आहे। मी मोजून ठेवलेलं होतं, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे परत घेतलेलं आहे। आणि अर्धा कप इतकं आपण दूध टाकतो आहे, कारण दुधामुळे याची खूप असे पांढरे होतात आणि चव पण खूप छान लागते। हे पहा, इतकं मी दूध टाकलेलं आहे। तुम्ही पूर्ण पाण्याचंही बनवू शकता, पण दुधामुळे खूप छान त्याला चव येते। त्याचबरोबर आता आपण त्यामध्ये हे थोडंसं पिंचभर मीठ टाकून घेऊया। थोडंसं तूप, आपल्या पिठाला थोडीशी छानपैकी चव येण्यासाठी हे अर्धा चमचा इतकं मी साखर टाकलेली आहे। आणि आता याला व्यवस्थित असं उकळी येऊ देऊ। पाण्याला आपल्या छानपैकी आता उकळी आलेली आहे, व्यवस्थित हलवून घेऊ आणि गॅस थोडासा बारीक करून देऊ। आता ह्या कपने आपण 1.5 कप इतकं पीठ घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं भरून आपण घेतलेलं आहे। खूप दाबून नाही, पण व्यवस्थित असं भरलेलं आहे। आता ते आपण टाकून घेऊया। सर्व एकत्रित व्यवस्थित टाकून द्यायचं। आणि आता अर्धा कप इतकं हे आपण वरतून टाकलं। त्याचबरोबर
आपण याच्यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ जे तयार केलं होतं ते आपण त्यामध्ये टाकून देऊया आणि त्याचबरोबर आपण हा मैदाही आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया. तोही साधारणतः 1 चमचा इतकाच आहे. आणि आता हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आपलं व्यवस्थित आपण हलवून घेतलं आहे आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू. गॅस बारीक आहे, गॅस अजिबात मोठा करायचा नाही. आणि त्याच्यावर आपण हे झाकण ठेवूया आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपण त्याला असंच बारीक गॅसवरती एक वाफ येऊ देऊ आणि नंतर गॅस बंद करू. आपले 2 ते 2.5 मिनिटं झालेले आहे. आपण उघडून बघूया. मस्त अशी वाफ आलेली आहे. थोडं हलवून घेऊया. तर खालीवर करून घेऊ आणि आता गॅस बंद करायचा. हे आपला गॅस बंद केलेला आहे आणि हे पीठ असंच आपण झाकून ठेवू. साधारणतः 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आणि नंतर आपण ते मळणार आहोत. आपल्या पिठाला 10 ते 15 मिनिटं होत आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया. ते साईडला ठेवूया. आपण त्याच्यात 1 चमचाभर आपण तूप टाकलेलं आहे आणि हा नारळाचा चव हा 1 कप इतका आहे. हे पहा 1 कप इतका आपण नारळाचा चव टाकतो आहे आणि त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे. गॅस बारीक केलेला आहे. थोडंसं पाणी सुकण्यासाठी आपण ते परतून घेतो आहे. आपण जितका गूळ घेतला होता या कपाने मोजून जितका आपण नारळाचा चव घेतला होता तितकंच आपण गूळ घेतो आहे. तोही आपण याच्यात टाकून देऊ. तुम्हाला गोडीला कमी हवं असेल तर थोडं कमी टाकले तरी चालतील. आणि व्यवस्थित आता आपण ते हलवून घेऊया. आता गुळाला जसं पाणी सुटेल तसं थोडंसं ते पातळ होईल. आपण फक्त पिंचभर इतकं आपण मीठ टाकतो आहे कारण गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ असल्यामुळे त्याला चव खूप छान येते. गॅस मोठा करायचा नाही कारण खाली लागण्याची शक्यता असते. म्हणून आपण बारीक गॅसवरतीच व्यवस्थित आपण परतून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सेंद्रिय गूळ भेटतो तो टाकला तरी चालेल किंवा गुळाची पावडर मिळते ती टाकली तरी चालेल. म्हणजे तुमचं काम सोपं होईल. आता हे व्यवस्थित पाणी आटेपर्यंत आपण हलवूया. आता त्यामध्ये आपण या 2 ते 3 विलायची मी बारीक क्रश करून घेतल्या त्या टाकून देऊया. थोडंसं जायफळ मी थोडंसं टाकते आहे. व्यवस्थित हलवून घेऊया आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण ते मिक्स करूया. थोडंसं आपण अर्धा मिनिट इतकं थोडा गॅस मोठा करूया. थोडंसं पाणी आटण्यासाठी. खूप आटवायचं नाही कारण त्याचा पाक तयार होऊ शकतो. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे ते पण टाकू शकतात आणि नाही टाकले तरी चालतात. मिश्रण आता कोरडं होत चाललं आहे आणि आता आपण गॅस बंद करून देऊ कारण ते जसं थंड होईल तसं ते थोडंसं मोकळं होऊन जाईल. आणि हे आता आपण साईडला ठेवून देऊया. आता आपण सारण तयार करून आपण ते थोडंसं उघडं ठेवलेलं आहे कारण ते थंड होण्यासाठी. आणि आपल्या पिठाला 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत ते बघूया. हे पण मस्तपैकी त्याला वाफही आलेली आहे आणि हे साईडला आपण असं ठेवू म्हणजे थोडंसं उघडं हवा त्याच्यातनं जाईल.
आणि आता थोडंसं मिक्स करून घेऊया। हे पीठ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मळण्यासाठी। हे आपण साईडला काढलं मोठ्या भांड्यात आणि आता आपण याला मळून घेणार आहोत। पण हे खूप गरम आहे त्यामुळे त्याला आपल्याला हात लावून मळता येणार नाही। त्यासाठी आपण एखादा ग्लास, वाटी किंवा काही पेला वगैरे असेल तरी आपण थोडंसं स्मॅश करून घेऊया असं। म्हणजे त्यातील सर्व गुठळ्या ह्या मोडल्या जातील। त्याला पाणी टाकायची ही गरज पडत नाही कारण आपण पाणी एकदम व्यवस्थित टाकलेलं आहे। ते तांदळावरती अवलंबून असतं कारण जर एखादा तांदूळ जर जुना असेल त्याला पाणी जास्त लागू शकतं आणि जर नवीन असेल तर त्याला आपण जेवढं टाकलेलं पाणी आहे त्यापेक्षाही कमी पाणी लागू शकतं। तर हे हाताने थोडं मिक्स करून घेऊया। हे आपलं नॉर्मल पाणी आहे, त्याचा फक्त हात बुडून आपण ते मळून घेणार आहोत हाताला चिकटू नये म्हणून। मोदक करताना पीठ खूप चांगलं मळावं लागतं कारण ते व्यवस्थित मळलं गेलं नाही तर मोदक फुटण्याची शक्यता असते। साधारणतः 10 ते 15 मिनिटं इतकं तरी मळावं लागेल आपल्याला। हे पहा आपण 10 मिनिटं तरी व्यवस्थित पीठ मळून घेतलं। हे पहा मस्त झालेलं आहे। आता आपण काय करू, स्टीम करण्यासाठी आधी पाणी गरम करायला ठेवून देऊ। आता स्टीम करण्यासाठी मी हे इडली पात्र घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता किंवा एखादं पातेलं घेऊ शकता आणि त्याच्यावर चाळणी ठेवू शकता। मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे इडलीच्या भांड्यात भेटणारे हे भांडं आहे स्टीम करण्यासाठी, ते मी याच्यामध्ये ठेवून देते। त्याला मी केळीची पानं लावलेली आहेत, हे मी गरम करण्यासाठी ठेवून देते। करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आता आपण मोदक तयार करून घेऊया। तळलेलं पीठ आहे। आता हे सारण मी थंड करून एका बाउलमध्ये काढून घेतले आहे आणि त्याचे आपण आता छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया कारण आपल्याला त्यामध्ये पिठामध्ये आपल्याला ते स्टफ करायचे आहे। तर मी थोडेसे असे छोटे छोटे किंवा तुम्हाला जितके टाकायचे असेल त्या हिशोबाने त्याचा गोळा तयार करून घ्या। साईडलाच तिथंच ठेवते। असे गोळे मी तयार करून घेतले आहे। आता आपण हे ह्या साच्यामध्ये करतो आहे। हाताने पण हे छान करता येतात पण लवकर होण्यासाठी मी हा साच्याचा उपयोग करते आहे। वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड भेटतात त्यापैकी हा एक मोल्ड आहे। याला थोडंसं पिठाचा हात लावून घेऊया चिटकू नये म्हणून अशा पद्धतीने। आणि आता हे थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं पिठाचा हात लावायचा आहे आणि आपण त्याची गोलपारी अशी तयार करून घ्यायची आहे। पारी केल्यानंतर त्यामध्ये आपण थोडासा हा गोळा टाकून द्यायचा आहे सारणाचा आणि व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे। आता सध्या आपण कोणत्याही कळ्या वगैरे काहीच पाडलेलं नाही। ही माझी पद्धत आहे, मी अशाच पद्धतीने करत असते। त्यानंतर हा जो साचा आहे त्याच्यामध्ये हे व्यवस्थित असं ठेवून द्यायचं आहे आणि व्यवस्थित दाबायचं आहे त्या बाजूने, म्हणजे त्याला
आपोआप कळ्या येतील आणि वरतूनही कडनं आपण दाबून द्यायचं आहे. हे पास एक्स्ट्राचं जर पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आहे. असं दाबायचं आणि खालचा स्टँड पण असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेऊया. आता आपण ते ओपन करून बघूया. हे पण अशा पद्धतीने हा तयार झालेला आहे. तुम्हाला अजून एक करून दाखवते. याला थोडंसं पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. छोटा गोळा घ्यायचा आहे. हाताला चिटकू नये म्हणून, कारण तूप लावलं ना तर ते फाटण्याची शक्यता असते, म्हणून आपण त्याला तूप न लावता आपण पीठ लावतोय. असा गोळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि हा सारणाचा गोळा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे सर्व व्यवस्थित आपण गोल करून घेणार. साधा मोदक करतो ना तशा पद्धतीने व्यवस्थित त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण जो साचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित तो बसून द्यायचा आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे. आणि हा दुसरा आहे त्याच्यामध्ये टाकून थोडंसं दाबून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता अशा पद्धतीने मी सर्व तयार करून घेते. अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतले आहे. आता आपण ते स्टीम करून घेऊया. माझं पाणीही गरम झालेलं आहे. तर त्याच्यावरती आपण केळीची पानं टाकलेली आहे आणि त्यापैकी आता हे सर्व एक एक करून असे व्यवस्थित ठेवून देऊया. आपण याच्यात थोडं हलकंसं पाणी मारून घेऊया आणि आता हे 15 मिनिटासाठी मध्यम गॅसवरती वाफवून घेऊया. गॅस मध्यम केलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवूया आणि 15 मिनिटं आपण वाफवून देऊया. आपले मोदक स्टीम होऊन 15 मिनिटं झालेले आहे. आता आपण बघूया. हो, आपले छानपैकी मोदक झालेले आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया आणि थंड होईपर्यंत आपण वाट बघूया, कारण लगेच जर काढले तर ते तुटण्याची शक्यता असते. हे पहा, आपल्या हाताला चिटकत नाही, म्हणजे हे आपले व्यवस्थित थंड झालेले आहे. आता आपण ते सर्व करूया. माझे उकडीचे तांदळाचे मोदक हे तयार झालेले आहेत. करण्यास अगदी सोपी आणि छान. त्याचबरोबर आपल्या सर्वांना, त्याचबरोबर गणपती बाप्पालाही खूप आवडती. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल. धन्यवाद.